नावाला उंच करूया, त्याच्या नावाची उपकार स्तुती करूया. मी स्तोत्र संहिता 148 वाचत आहे तुम्हा सर्वांसाठी. परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्व लोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व दिव्य दूतानं त्याचे स्तवन करा, त्याच्या सर्व सैन्यानं त्याचे स्तवन करा. अहो सूर्यचंद्र हो त्याचे स्तवन करा, सर्व प्रकाशमय ताऱ्यानं त्याचे स्तवन करा. आकाशावरील आकाशानं, आकाशावरील जलानं त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराचे नावाचे स्तवन करेल, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. आमेन. या आपण सर्वजण प्रार्थना करूया. परमेश्वरा तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वरा हा सुंदर दिवस तुझ्या हातामध्ये देतो. परमेश्वरा ही स्तुती भक्ती परमेश्वरा तुझं नाव उंच करू. परमेश्वरा तुझ्या नावाला गौरव देतो. परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर. परमेश्वरा प्रत्येकाला तुझ्या नावाची उपकार स्तुती करण्यासाठी परमेश्वरा येशू चरणात बघून ऐकते त्या. आमेन. लेके माटी को उससे आदम को बनाया, खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया. इब्तिदा में कुछ ना था, उसने सब कुछ ही बनाया. इब्तिदा में कुछ ना था, उसने सब कुछ ही बनाया. खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया, खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया. उसने जो डाली जान ली उसको पहचान, उसने जो डाली जान ली उसको पहचान. बनाया अपने जैसा बन गया वो इंसान, बनाया अपने जैसा बन गया वो इंसान. खाली बरकत का उसने अपना बसाया, खाली बरकत का उसने अपना बसाया. खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया, खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया. खुदावंद रोज मिलता था उससे बागे अनंत में, खुदावंद रोज मिलता था उससे बागे अनंत में. आदम भी चलता था हरदम इसके उजम में, आदम भी चलता था हरदम इसके उजम में. खुदावंद रोज मिलता था उससे बागे अनंत में, आदम भी चलता था हरदम उसके उजम में. आदम भी चलता था हरदम उसके उजम में. खुदा ने देख के तन्हा उसको हवा को बनाया, खुदा ने देख के तन्हा उसको हवा को बनाया. खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया, खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया. बातों में आकर हवा ने फल जो दिया था,
भेज के बेटा अपना तारा बनाया, खुदा ने भेज के बेटा अपना तारा बनाया। हुकुम जो तोड़ा था आदम ने और फिर ताकत दिखाया, खुदा ने भेज के बेटा अपना तारा बनाया, खुदा ने भेज के बेटा अपना तारा बनाया। यीशु ने चढ़ के सूली पे हमको खुदा से मिलाया, यीशु ने चढ़ के सूली पे हमको खुदा से मिलाया। खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया, खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया। इब्तिदा में कुछ ना था, उसने सब कुछ ही बनाया, इब्तिदा में कुछ ना था, उसने सब कुछ ही बनाया। खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया, खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया, खुदा ने लेके माटी को उससे आदम को बनाया। प्रभू तू आम्हाला मातीपासून बनवलेला आहेस परमेश्वरा, तू आमच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकलेला आहेस परमेश्वरा। प्रभू तू आम्हाला हे तारण दिलेलं आहेस, तू हे जीवन दिलेलं आहेस, म्हणून तुझे आम्ही आभार मानतो परमेश्वरा। प्रभू आम्ही भक्तीमध्ये जात असताना परमेश्वर तुझी उपस्थिती आम्हाला महत्वाची आहे परमेश्वरा। प्रभू ही व्हिडिओ जे कोणी पाहत आहेत परमेश्वरा, सर्वांवर तू आशीर्वाद पाठव परमेश्वरा, तुझी उपस्थिती सगळीकडे असू दे परमेश्वरा। परमेश्वरा ज्यांना कोणाला आरोग्याचं प्रभू आरोग्य हवं आहे परमेश्वरा, त्यांच्यावर तू आरोग्य होत परमेश्वरा। धन्यवाद परमेश्वरा, थँक्यू फादर। आपण वर्षीमध्ये जात असताना आपलं अंतःकरण परमेश्वराला सोपवूया। आज हे गीत म्हणत असताना आपलं लक्ष परमेश्वराकडे लावा। जय जगदीशा जगाला तुझी मात आशा, जय मंगल धामा जगावर तुझा मात्र प्रेमा, जय जगदाधारा जगाला तुझा मात्र तारा, जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते, तुझी मात्र सेवा करू दे जगामध्ये देवा, तुझे राज्य येवो स्वर्ग उभारा, तुलाच वंदन गे आमचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी, प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बाबा, जय 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 पुत्रा, जय 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 राधा, जय 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 राधा, जय 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 राधा। आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, आदिवंदन
आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, 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 तू आहे जगा वेगळा. थँक्यू जीसस. परमेश्वरा तुझे उपकार स्तुती करतो परमेश्वरा. परमेश्वरा तू आमच्यामध्ये उपस्थित होतास, तुझे उपकार मात्र परमेश्वर. परमेश्वर तू आज आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस परमेश्वर. तू आज आमच्या संगती आहे म्हणजे आम्ही कुठल्याही संकटाला घाबरत नाही परमेश्वर, कारण तुझी कृपा आम्हाला पुरेशी आहे परमेश्वर. परमेश्वर आहे स्तुती भक्ती तू मान्य केलीस परमेश्वर. तुझ्या नावाला गौरव दिला म्हणून तुझे उपकार मागतो परमेश्वर. तुझ्या प्रत्येकाला तू स्पर्श कर परमेश्वर. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देतो परमेश्वर. सर्व गोष्टी तुझ्या हातामध्ये घे. येशूच्या नावात नाही. आमेन. माझा एक बालपणाचा मित्र काही दिवसापासून कोविड-19च्या इन्फेक्शनने बॉन्डलेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. जेव्हा मला कळालं तेव्हा मी त्याला फोन केला आणि त्याला विचारलं की तुला काय काय होत आहे. त्याने मला सांगितलं अनेक दिवसापासून मला जवळजवळ 102 ताप आहे. आणि मी त्याला म्हटलं काय मी तुझ्यासाठी प्रार्थना करू का. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि ही प्रार्थना मी काल केली. आज सकाळी पुन्हा मी त्याला फोन केला आणि मी फोन केल्या तो मला हे म्हणाला की ज्या क्षणी तू माझ्यासाठी प्रार्थना केलीस त्यावेळेस माझ्या अंगावरती शहारे आले, मला घाम फुटला आणि त्या क्षणापासून आत्तापर्यंत मला ताप आलेला नाही. निश्चितच परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकली, त्याला आरोग्य दिलं, म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपला परमेश्वर जिवंत आहे आणि आपल्या प्रार्थना ऐकतो याच्यावर आपण विश्वास ठेवूया. प्रेज गॉड. परमेश्वराचं वचन म्हणतं तू आपलं बाहेर जाणं आणि आत येणं हे सुरक्षित करतो. आपला परमेश्वर विश्वासू परमेश्वर आहे आणि ज्याप्रमाणे तो आपल्याबरोबर विश्वासी आहे त्याप्रमाणे आपणही त्याच्याबरोबर विश्वासू असले पाहिजे. यावेळेस ही दानार्पणाची वेळ आहे. दानार्पण आपण कोणत्याही पिशवीमध्ये गोळा करू शकत नाही, तर आपल्या परिवारामध्ये ते दानार्पण आपण जमा करावं आणि ज्यावेळेस शक्य होईल तेव्हा ते दानार्पणात टाकावं. देव तुम्हाला आशीर्वाद देव. इतना प्यार करूं, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ. प्यार करूं, इतना प्यार करूं, भूल जाऊं कि मैं जाऊं कि मैं कहाँ हूँ. पवित्र आत्मा
जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले में प्यार करूं। जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले में प्यार करूं। ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं। ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं। भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। यीशु तुझसे ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं कि भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं। ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं। भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि गुड इव्हनिंग या प्रकारचं अभिवादन, कारण की आपली व्हिडिओ अनेक ठिकाणी पाहिली जाते. आपणा सगळ्यांचं या रविवारच्या सभेमध्ये स्वागत आहे. पॅन्डेमिक चालू आहे आणि म्हणूनच आपल्याला युट्यूबद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचता येत आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण परमेश्वराच्या वचनातून काही महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. तर आजचा हा संदेश 2 भागामध्ये आहे. एक भाग आज आपण शिकणार आहोत आणि दुसरा भाग आपण नंतर शिकणार आहोत. काही वेळेस मी काही गोष्टी इंग्रजीमध्ये बोलेन, याकरता की जे लोक इंग्रजी समजतात त्यांना सुद्धा संदेश समजावा आणि त्यांना सुद्धा या रविवारच्या सभेमध्ये सामील होता हवा. तर आजच्या संदेशाचं नाव आहे, मी इंग्रजीमध्ये प्रथम सांगतो, फिअर ड्रिव्हन लाईफ अँड फेथ ड्रिव्हन लाईफ. भीतीने ग्रासलेलं जीवन किंवा विश्वासाने भरलेलं जीवन. आज आपण एका भागाबद्दल पाहणार आहोत, ते म्हणजे भीतीने ग्रासलेलं जीवन, फिअर ड्रिव्हन लाईफ, याबद्दल आपण शिकणार आहोत. तर मी काही वचनं वाचतो, लक्ष देऊया. 2 तिमोथी याचा 1 अध्याय आणि 7वं वचन. कारण देवाने आपणाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. 2 तिमोथी 1:7. आपला पवित्र शास्त्र असेल तर जरूर पवित्र शास्त्र सुद्धा उघडा आणि आपल्याला जर नोट्स घ्यायच्या असतील तर आपली वही आणि पेन काढून नोट्स सुद्धा घेऊ शकता. स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि 4थं वचन. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. स्तोत्र संहिता 34:4. आणखीन एक शेवटचं वचन वाचतो.
यहोशुआ याचा पहिला अध्याय आणि 9वं वचन. ते वचन असं म्हणतं की मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. प्रार्थना करूया. सगळेजण डोळे बंद करूया. मी प्रार्थना करत आहे. प्रिय आणि महान अशा देवबापा, आम्ही तुला आज सकाळच्या वेळेस धन्यवाद देतो. परमेश्वरा, या परिस्थितीमध्ये परमेश्वरा तू आमचा सांभाळ केला आहेस, आमच्या परिवाराचा सांभाळ केला आहे. जे आजारी आहेत ते रिकव्हर होत आहेत, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही यावेळेस प्रार्थना करतो प्रिय परमेश्वर पित्या, आम्ही आज वचनामधून शिकत असताना परमेश्वरा तू आमचं सहाय्य कर. मी वचनामधून बोलत असताना परमेश्वरा तू माझं सहाय्य कर. मला परमेश्वरा तुझ्या अभिषेकाची गरज आहे. तारणारा, जिवंत आणि महान आणि कृपाळू असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गोड नावाने मागत आहे, म्हणून तू ऐक. आमीन. आपण 3 वचनं वाचली आणि ही तिन्ही जी वचनं आहेत, ही तिन्ही वचनं आपल्याला भीतीबद्दलच्या काही गोष्टी सांगते. आपल्या संदेशाच्या दरम्यान या वचनाकडे आपण पुन्हा येणार आहोत. 2 तिमोथी याचा पहिला अध्याय 7वं वचन, स्तोत्र याचा 34वा अध्याय 4थं वचन आणि यहोशुआ याचा पहिला अध्याय आणि 9वं वचन. आज आपण शिकत आहोत की भित्रेपणाने जीवन जगणं किंवा भीतीने ग्रासलेलं जीवन जगणं, फिअर ड्रिव्हन लाईफ. वचनामध्ये पुढे जाण्या अगोदर आपण हा विचार करूया की भीतीची सुरुवात कुठून झाली, किंवा असं जरी म्हटलं चाल, भीतीचा जन्म कसा झाला. आपल्याला माहित आहे, जेव्हा देवाने आदाम व हवेला एदेन बागेमध्ये ठेवले तेव्हा त्यांना एकच आज्ञा दिली. त्या आज्ञा वाचतो. त्यांना काय आज्ञा दिल्या होती? उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 16 वचन. ते म्हणतात, तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे यथेच्छ खा, पण लक्ष देऊया, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नकोस, आदामाला सांगितले. कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील, किंवा असं म्हटलंय खचितच मरशील. आपण सगळ्यांनी उत्पत्तीचं पुस्तक वाचलेलं आहे. त्या ठिकाणी काय घडलं आदाम आणि हवेच्या बाबतीमध्ये हे ख्रिस्ती व्यक्तीला व ख्रिस्तेतर व्यक्तीला सुद्धा चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आदाम आणि हवेने ही जी एकच आज्ञा दिली होती ती आज्ञा मोडली, फळ खाल्लं आणि त्यांच्या विश्वासाच्या जीवनाचा मृत्यू झाला आणि त्यांच्या भीतीच्या जीवनाची सुरुवात झाली. त्यांना शाप दिला गेला. आपल्याला माहित आहे, जेव्हा त्यांनी फळ खाल्यानंतर ते लपून बसले. परमेश्वर त्यांना भेटायला आला आणि ते परमेश्वराकडे पाहू शकत नव्हते. त्यांना दिसून आलं की ते नग्न आहेत. त्यांना स्वतःची लाज वाटली, म्हणजे अपराधीपणाची भावना निर्माण झाली, भीती निर्माण झाली. त्यांना न्यायाची भीती वाटली आणि ते लपून बसले. परमेश्वराने त्यांना पुन्हा हाक मारली, नंतर बोलावलं आणि मग त्यांना शाप दिला. आणि आजही तो शाप मानव जातीवर कार्य करीत आहे, सर्व प्राणी मात्रावर कार्य करीत आहे. आपल्याला दिसतं सृष्टी सुद्धा शापित झाली. आपल्याला माहिती आहे, मांजर जे आहे ते आपण ठेवलेलं दूध जेव्हा प्यायला जाते तेव्हा आपल्या समोर कधी येत नाही, आपल्या डोळा घालून कधी बघत नाही आणि जाऊन दूध पित नाही, तर ती चोरून येते, कारण तिला भीती वाटते. मराठीमध्ये एक गाणं आहे, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरटाच्या आहे भीती चांदण्याची. मांजर सुद्धा चोर बनली. का? कारण की सृष्टी शापित झाली. उंदीर, सुरळ आणि इतर सगळ्या गोष्टी ह्या घाबरणाऱ्या अशा निर्माण झाल्या. तर पहिला मुद्दा आपण समजलो, भीतीची सुरुवात कशी झाली. दुसरा मुद्दा, विश्वासणाऱ्याच्या जीवनातील भीती. बरेच वेळा आपण गाणी गातो, आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत. आणि जर कोणी ख्रिस्ती व्यक्ती म्हणत असेल की मला भीती अजिबात वाटत नाही, तर तो खोटं बोलत आहे. आपणा सगळ्यांनाच भीती वाटते. आपण जरी गाणे गातो,
मैं पीछे नहीं हटूंगा, मैं नहीं डरूंगा, मैं किसी भी समस्या का सामना करूंगा. सगळ्या ह्या गोष्टी बोलत असताना आपण एका गोष्टीचे कबुली करत असतो की आपण घाबरणार नाही, आपण बिनधास्त जीवन जगणार आहे. परंतु आपण सगळेजण घाबरतो, सगळेजण, जगातले सगळेजण घाबरतो. पाळक सुद्धा घाबरतात, कारण आपण मानव आहोत. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक दिवशी रुबेन आजारी होता. एक दिवशी नाही, त्याला सारखी सारखी सर्दी होत होती आणि आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. वॉनलेस हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्या ठिकाणी एक डॉक्टर होते. त्या डॉक्टरांनी आमची मदत केली. ते आम्हाला अनेक ठिकाणी रुबेनच्या टेस्ट करण्यासाठी आम्हाला त्यांनी सांगितलं. सगळ्या टेस्ट केल्या. टेस्ट केल्यानंतर आम्ही रिपोर्टची वाट पाहत होतो. मी आणि रुबेन एका बाकावरती बसलेलो होतो. ते डॉक्टर आले माझ्याकडे आणि मला म्हणाले, आतमध्ये या, रुबेनला बाहेरच बसू द्या. असं काहीतरी एखादा डॉक्टर जेव्हा बोलतो तेव्हा काय वाटतं? भीती वाटते. माझ्या रक्ताचं पाणी पाणी झालं आणि माझे कान मोठे झाले आणि मी वाट पाहत होतो की आता हा डॉक्टर काय बोलणार. मग ते म्हटले, मला तुला काहीतरी सांगायचंय. म्हटलं, जरूर सांगा, काय हरकत नाही. परंतु माझ्या कान आतुरतेने वाट बघत होते आणि भीतीने माझं अंतःकरण भरलेलं होतं. आता ही व्यक्ती मला काय सांगणार. त्यांनी मला सांगितलं की त्याला पास्टर सिंड्रम आहे, पास्टोरल सिंड्रम. याचा अर्थ पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष दिलं नाही म्हणून तो सारखा सारखा आजारी पडतो. मी सुटकेचा निश्वास टाकला. म्हटलं, परमेश्वरा, तुझे धन्यवाद देतो की त्याला फक्त सर्दी आहे आणि दुसरं काही नाही. आणखीन एक छोटीशी गोष्ट. मी खूप लहान होतो. मी आमच्या गावामध्ये राहत होतो, खेडगावमध्ये. आणि एक दिवशी संध्याकाळची वेळ होती. जवळजवळ 6-7 वाजले असतील किंवा 6-6:30 वाजले असतील. आणि मी घराकडे धावत धावत आलो. धावत मी जेव्हा आलो आणि मी घरामध्ये शिरणार त्याच्या अगोदर एक शरद नावाचा मुलगा दरवाजाच्या पाठीमागं लपून बसला होता. त्याला चाहूल लागले की मी आलो आणि मी दरवाजा शिरणार, दरवाजाचा आलो, त्याने बा असं केलं आणि मग इतका घाबरलो की मला असं वाटतं की त्या दिवशी मला हार्ट अटॅक आला असता. कल्पना करा, आज जवळजवळ 45-50 वर्षानंतर मला ही गोष्ट जर आठवते तर मी किती घाबरलो असेल. आपल्याला जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला आपण आपल्या काही काही टेस्ट करायला देतो, तेव्हा आपण डॉक्टर म्हणतात की तुमचा आजार बरा होत नाहीये आणि आपल्याला काही टेस्ट करावे लागतील. आणि आपल्याला लिहिताना ते म्हणतात HIV ची पण टेस्ट केली पाहिजे. आणि मग म्हणतात तुम्ही एक काम करा, 1-3 दिवसांनी तुमचा रिपोर्ट येईल, तो रिपोर्ट घ्यायला तुम्ही या. सगळ्यात पहिला आपल्याला भीती वाटते, या डॉक्टरने आपल्याला HIV टेस्ट करायला का सांगितली. असो, काय हरकत नाही. 3 दिवसांनी आपण जेव्हा त्या ठिकाणी रिपोर्ट घ्यायला जातो तेव्हा आपण वर कुणाचं नाव लिहिलंय हे पाहत सुद्धा नाही. सरळ आपण रिपोर्टच्या खाली जातो आणि बघतो की डॉक्टरने काय लिहिलेलं आहे. कल्पना करा, त्या ठिकाणी म्हटलंय HIV पॉझिटिव्ह. आणि आपण चक्कर येऊन पडतो आणि आपण डॉक्टरकडे, आपले कोणीतरी नातेवाईक जातात आणि डॉक्टर म्हणतात, अरे तो चुकून दुसऱ्या व्यक्तीचा रिपोर्ट तुम्हाला दिला आहे, तुमचं नाव तरी वाचायचं होतं. आपलं अंतःकरण नेहमीच भीतीने भरलेलं असतं. आपल्या लहान मुलांना आपण विश्वासाच्या ऐवजी नेहमी भीती घालत असतो. जेव, बघा, जेवला नाहीस ना तर बघ बुवा बाबा येईल, तुला घेऊन जाईल. काही पालक सांगतात, बघ पोलिसांना सांगे ना तू जेवला नाहीस तर, आणि पोलीस येऊन तुला घेऊन जातील आणि जेलमध्ये टाकतील. आमच्या घरामध्ये आमची जी छोटी मुलगी आहे, आमची ग्रँड चाइल्ड आहे, ती जेव्हा जेवत नाही तेव्हा म्हणतो फादरला फोन करू, फादरला फोन करू. असं म्हटल्यावर नको 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 नको. आणि मग ती जेवते, ती अभ्यास करते, सगळ्या गोष्टी करते. मला काय म्हणायचं की लहानपणापासून आपल्या अंतःकरणामध्ये जास्ती भीती घातली जाते आणि विश्वास आपला कमी असतो. काही पालक आपल्या मुलांना म्हणतात, अभ्यास जर केला नाहीस तर मी बाबांना सांगेन, बाबा आले ना तुला धरून चोपतील. त्या लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये बाबाबद्दल नेहमी आपण भीती निर्माण करतो. अनेकांनी आई वडिलांच्या भीतीने आत्महत्या केलेली आहे.
माझ्या मित्राने का 12वी मध्ये असताना तो 12वी मध्ये फेल झाला आणि त्याने आत्महत्या केली. T20 प्याला. मीच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. जगला, त्याला काही झालं नाही, अजूनही जिवंत आहे. पण त्याला भीती वाटत होती की मी घरी गेलो तर माझे आई वडील मला काय म्हणतील. 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मिरजेमध्ये चोरांचा सुळसुळाट झाला होता आणि एकदा शाळेमध्ये चोर घुसले आहेत असा मला फोन आला. जे माझ्याबरोबर होते त्यांना माहित आहे की काय घडलं होतं. एका व्यक्तीने त्याच्या मित्रांना फोन केला. सगळेजण मोटरसायकलवरती काठ्या, रॉड सगळं काही घेऊन आले. धावत धावत आले. आम्ही पण गेलो आणि आम्हाला कुठंतरी वरती लाईट दिसत होता आणि सगळेजण म्हणत होते आता चोर बाहेर येईल, नंतर येईल. आम्ही पोलिसांना बोलवलं तर पोलीस पण घाबरून गेटच्या बाहेरच उभा. अगदी म्हातारा असलेला एक पोलीस पाठवलेला होता. त्याच्या हातामध्ये काठी होती आणि तो तसाच घाबरून उभा होता. सगळं काही असताना घाबरून होता. नंतर आम्हाला कळलं की चोर आलाच नव्हता, काहीतरी झालेलं होतं. आमच्या वरच्या खोलीमध्ये आमच्या परिवारातली एक व्यक्ती झोपायची. जेव्हापासून ही अफवा पसरली होती ती व्यक्ती त्या वरच्या खोलीत झोपतच नव्हती. आम्ही पण काठीबिठी काढून ठेवली होती. चुकून जर चोर आला तर आपण त्या चोराला आपण हाकलवू शकू. रात्री चांदण्या आपण पाहतो. मला एक माझ्या लहानपणाची गोष्ट आठवते. आम्ही घराच्या बाहेर, आम्ही वरांड्यावरती, म्हणजे आमचा ओटा होता घराच्या बाहेर, त्या ओट्यावरती आम्ही सगळेजण बाहेर झोपायचो आणि मी चांदण्या पाहत राहायचो. आणि जे 40-45 वर्षाचे आहेत त्यांना ही गोष्ट आठवेल. तेव्हा एक अफवा पसरली होती की रात्री 12 वाजायच्या दरम्यान वर आकाशातून एका खाटेवर एक मनुष्य झोपलेला असतो. त्याच्या बाजूला 4 जण असतात आणि आकाशातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्याला ते खाटलं म्हणायचे. आणि त्या चांदण्याकडे पाहायला सुद्धा आम्हाला भीती वाटायची. अजूनही मला ती गोष्ट आठवते. त्या काळातले जे लोक असतील त्यांना ही गोष्ट निश्चितपणे आठवत असेल. आपण सगळेजण घाबरतो. आपल्या अंतःकरणावरती भीतीचा फार मोठा परिणाम आहे. आपण देवावर विश्वास तर ठेवला आहे, परंतु ते भीतीचं इन्फेक्शन आजही पूर्णपणे गेलेलं नाहीच. म्हणून येशू ख्रिस्त अनेक वेळा त्याच्या शिष्यांना म्हणाला, भिऊ नका. मार्क याच्या 6व्या अध्याय 49व्या वचनामध्ये, 4था अध्याय 49व्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की तो पाण्यावरून चालत येत असताना शिष्य घाबरले आणि ते म्हणाले की भूत आहे. मला माहित नाही आपल्यापैकी कोणी भूत बघितलं असेल. त्या शिष्यांनी पण काही भूत बघितलेलं नव्हतं. भूत दिसत नाही म्हणे डोळ्यांना, पण असं काहीतरी अद्भुत बघितलं की त्यांना वाटलं की ते भूत आहे. लोक वर्तमान याचा 24वा अध्याय आणि 36 आणि 37 वचनामध्ये आपल्याला दिसून येतं. देवाचं वचन म्हणतं, ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. शिष्यांनी पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी भूत पाहिलेलं नव्हतं. भूत कसं दिसतं तेही माहित नाही. आपल्या सगळ्यांना पण भूताबद्दल वेगवेगळ्या विचित्र कल्पना आहे. त्यांचे पाय उलटे असतात वगैरे वगैरे. मला आजही प्रश्न पडतो, ते भूत एवढं हसतात का? म्हणजे खूप आनंदी असतं असं वाटतं. मला वाटतं ही 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 करत हसतात आणि आपल्याला माहित नाही, कुणाला माहित नाही की भूत कसं असतं. परंतु काहीतरी अद्भुत पाहिलं की आपल्याला भूत आहे असं वाटतं. अद्भुत या शब्दामध्ये भूत आहे, माहित आहे? अद्भुत म्हणजे भूत आहे. अनेक वर्षापूर्वी आपण एक गाणं गायचो आपल्या चर्चमध्ये, नेहमी गायचो. गाणं तुम्हाला आठवत असेल, अद्भुत है अद्भुत है अद्भुत है अद्भुत है येशू अद्भुत है. मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या मंडळीमध्ये एक व्यक्ती आली होती, थोडे दिवस आले असेल, पण ते गाणं कसं गायचे माहिती का? आत भूत है आत भूत है आत भूत है, अशी ती व्यक्ती ते गाणं गायचे. अद्भुत हा शब्दच ती व्यक्ती विसरून गेली होती. आपण घाबरतो हे अत्यंत सत्य आहे. भीतीचं जीवन हे विश्वासाच्या जीवनाच्या विरुद्ध जीवन आहे. आपण पुढच्या भागामध्ये, म्हणजे पुढचा जे मेसेज असेल, संदेश असेल, त्यामध्ये आपण विश्वासाबद्दल शिकणारच आहोत. आणखीन एक मुद्दा, देवाने आपणाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही.
सुरुवातीलाच मी वचन वाचलं, 2 तिमोथी याचा 1 अध्याय आणि 7 वचन. देवाने आपणाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा असा आत्मा दिला आहे. एका व्यक्तीची गोष्ट सांगितली जाते. त्याला पॅरालिसिसचा झटका आला. लकवा मारला माहिती आहे ना, त्याला लकव्याचा झटका आला. लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये पळवत नेलं. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टर म्हटले बरं झालं, योग्य वेळी तू आला आहेस. त्याची सगळी ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला चालायला सांगितलं, तो चालला. त्याला सांगितलं की काही मी तुम्हाला औषधं लिहून देतो, ती तुम्ही औषधं घ्या आणि मग तुम्ही घरी जा. तो म्हटला. त्याला खूप आनंद झाला आणि काय केलं की त्याला व्हील चेअरवरती घरी जाण्यासाठी त्याला खाली घेऊन आले. त्याला डॉक्टरचं बिल द्यायचं होतं म्हणून तो आतमध्ये गेला. त्याने बिल दिलं, बाहेर आला आणि पुन्हा त्या व्हीलचेअरमध्ये बसला. त्याला एकाने विचारलं, अरे तू व्हीलचेअरमध्ये का बसला? तो म्हटला, नाही मला पॅरालिसिस झाला होता, मला लकवा मारला होता. तो म्हटला, अरे मारला होता, आता तू बरा आहेस, उठून चाल, तू चालू शकतोस. कधी कधी आपल्या जीवनामध्ये पण असंच करतो. परमेश्वर म्हटला, जा तू बरा झाला आहेस. पण सुद्धा आपण म्हणतो, नाही जरा इकडं दुखतंय, नाही अजून जरा घशामध्ये त्रास होतोय, म्हणून आपण सारखं भित्रेपणाने जगत असतो. एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला. तो म्हटला, डॉक्टर काहीतरी होत आहे. डॉक्टर म्हटले, काय होतंय? तो म्हटलं, काय कळत नाही हो डॉक्टर. मग ते म्हटलं, कुठं होतंय? ते म्हटलं, ते पण कळत नाही की कुठं होतंय, पण काहीतरी होत आहे. डॉक्टर म्हटले, अरे मला सांग काय होतंय तुला, मी तुला कुठं तपासू. डॉक्टरांनी सगळं काही तपासलं आणि ते म्हटले, आता मला सांग कुठं दुखतंय. ते म्हणजे तेच कळत नाही. ते म्हणजे तुला काय होतंय ते सांगता येत नाही. मग डॉक्टरने काय केलं, अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. डॉक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्या. त्याला खूप बरं वाटलं आणि तो घरी निघून गेला आणि तो बरा झाला. डॉक्टरने त्याला साधारण कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या होत्या. त्याला काही आजार नव्हता, पण त्याने विश्वास ठेवला होता आणि त्याच्या मनामध्ये भीती होती की त्याला काहीतरी आजार आहे. अनेक वेळा आपल्या गोळ्या बरं करत नाही, तर आपल्या गोळ्यावरचा विश्वास आपल्याला बरं करत असतो. आपण तर ख्रिस्ती आहोत. आपल्याला परमेश्वरावरचा विश्वास बरं करतो. गोळ्या बरं करत नाही, औषधं बरं करत नाही, कुठलं कॉफ सिरप बरं करत नाही, कारण आपल्या परमेश्वराचं नाव यहोवा राफे देव आहे. याचा अर्थ देव आरोग्य देणारा देव आहे. या काही दिवसामध्ये मला अनेक लोकांसाठी प्रार्थना करण्याची संधी मिळाली. काही दिवसापूर्वी आपल्या मंडळीतील एक बहीण, तिचा मुलगा खूप आजारी होता. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या आणि त्याला सांगितलं होतं की आता तो बरा आहे, तू घरी जा, व्यवस्थित जेव, या दिलेल्या गोळ्या घे आणि तुला बरं वाटेल. तो मुलगा घरी गेला, पण तो जेवतच नव्हता. औषध घ्यायला त्याची काही इच्छाच होत नव्हती. जेव्हा मी त्या बहिणीला फोन केला तेव्हा मी त्या बहिणीला म्हटलं, एक काम करा सिस्टर, तुमच्या हातामध्ये थोडं तेल घ्या, हे तेल त्या मुलाच्या डोक्यावर लावा आणि मी तुमच्यासाठी फोनवरून प्रार्थना करतो. ती म्हटली ठीक आहे. तिने तेल घेतलं, डोक्यावर टाकलं, लावलं डोक्यावर आणि मी फोनवरती प्रार्थना केली. फोनवरती माझी प्रार्थना संपली असेल तर असं वाटतं 8 का 9 मिनिटांनीच मला तिचा फोन आला. ती म्हटली, ब्रदर तुम्ही प्रार्थना केली, माझ्या मुलाने पटकन भरपूर, तिने एक हे बनवलं होतं, एक ज्यूस बनवलं होतं नाचणीचं. तुम्हाला माहिती आहे नाचणी चांगली असते शरीराला. ते त्यांनी पूर्ण प्याला, औषध घेतलीत आणि तो झोपला आहे. किती चांगली गोष्ट आहे. त्याने प्रार्थना केल्यानंतर देवावर विश्वास ठेवला आणि जे योग्य करायचं होतं ते त्याने केलं. एक आपण गोष्ट लक्षात घेऊया. इंग्रजीमध्ये भीतीला फिअर हा शब्द आहे आणि विश्वासाला फेथ हा शब्द आहे. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. दोन्ही शब्दाचं पहिलं अक्षर एफ आहे. निवड आपण करायची की आता आपण विश्वासाने जगायचं का भीतीने जगायचं. निवड आपली आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 28 अध्याय 30 ते 31 वचनामध्ये पौलाबद्दल लिहिलं आहे. जेव्हा तो सेवा करत होता तेव्हा तो कोणालाही न घाबरता धीटपणाने परमेश्वराची
सेवा करत होता. मी ते वचन आपल्यासाठी वाचतो. प्रेषितांचे कृत्य याचा 28वा आणि 30वा वचन. तो म्हणजे पौल आपल्या भाड्याच्या घरामध्ये 2 वर्ष राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे. काही लोक खूप भित्रे असतात, इतके भित्रे असतात, बकरीने जरी बॅ केलं तर असं वाटलं की वाघाने डळकाळी फोडली आहे आणि ते घाबरत जीवन जगत असतात. पास्टर क्रिस्टोफर माझे मित्र मिरजेतले, ते जेव्हा चिपळूणमध्ये सेवेसाठी गेले होते त्यांना मारहाण करण्यात आली. वाचले ते चर्चमध्ये जे लोक होते ते वाचले. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिथे गोंधळ घातला होता. पोलीस केस केली गेली, सगळं झालं. पास्टर क्रिस्टोफर पुन्हा चिपळूणला गेले आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे चिपळूणची मंडळी फार उत्तम प्रकारे आज वाढत आहे आणि त्याला काही विरोध नाही. आपल्या मंडळीमध्ये थॉमस औसेफ नावाची व्यक्ती बऱ्याच वेळा आलेली आहे. थॉमस औसेफने एका मुस्लिम व्यक्तीसाठी प्रार्थना केली. ते गाव जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या अत्यंत विरुद्ध होतं. पण जेव्हा ती स्त्री बरी झाली तेव्हा संपूर्ण गाव आज येशूवर विश्वास ठेवू लागलेला आहे. कोणी त्यांना त्रास देत नाहीये. त्या ठिकाणच्या पालकाला कोणी त्रास देत नाहीये. भित्रेपणा नाही आता त्यांच्यामध्ये. का? कारण की थॉमस औसेफने येशूच्या नावाने प्रार्थना केली आणि ती व्यक्ती बरी झाली. आपण बरंच काही भीतीबद्दल बोललो. चांगली भीती आणि वाईट भीती. आश्चर्य वाटलं ना? कधी भीती चांगली असते का? शिकूया आपण काय म्हणतात. आपण वाईट भीतीबद्दल बरंच काही बोललो. नेगेटिव्ह गोष्ट. चांगली भीतीबद्दल आता बोलूया. तसं म्हटलं तर भीती हा नेगेटिव्ह वर्ड आहे, पण चांगली, शुद्ध, पवित्र भीती सुद्धा आहे. परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराचे भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. म्हणजे परमेश्वराचं भय आपल्या अंतःकरणात असलं पाहिजे हे आपल्याला सांगितलं गेलं आहे. एकाच ठिकाणी आपल्याला सांगितलंय घाबरा, परमेश्वराला घाबरा. पण ती नकारार्थी निगेटिव्ह भीती नाही आहे, ही पॉझिटिव्ह भीती आहे. म्हणजे सन्मानात्मक असलेली भीती. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. त्याचं वचन हे अद्भुत वचन आहे. त्याने दिलेल्या आज्ञा आहेत, त्या आपण पाळाव्या म्हणून असलेली एक सन्मानाची, आदरयुक्त भीती असं म्हटलेलं आहे. देवाचे भय एकच भय असं आहे जे अँटीबायोटिक आहे. सगळ्या भीतीच्या प्रती असलेल्या अँटीबायोटिक आहे. जेव्हा आपण देवाचं भय बाळगतो तेव्हा दुसऱ्या सगळ्या भीती आपल्या अंतःकरणातून निघून जातात. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला असं वाटतं कदाचित 3 वर्षापूर्वीची असेल. आपल्या मंडळीमध्ये अमोल डोंगरे नावाची व्यक्ती होती. मला एक दिवशी फोन आला वॉनलेस हॉस्पिटलमधून की तुम्ही अमोल डोंगरेला ओळखता का? त्या हॉस्पिटलमधून फोन करणारी व्यक्ती मला ओळखत होती. म्हटलं मी ओळखतो, आमच्या चर्च मधला आहे. ते म्हटलं त्यांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्यांना ऍडमिट केलंय. माझं हृदय धडधड करायला लागलं. म्हटलं काय झालंय कुणास ठाऊक. मी धावत गेलो हॉस्पिटलमध्ये आणि पाहतो तर आयसीयू मध्ये तोंड सुजलेलं, पाय सुजलेले, रक्तबंबाळ झालेलं, त्या ठिकाणी पट्ट्या लावलेल्या. आणि मला आता खूप भीती वाटली. म्हटलं आता काय झालं असेल. मी बाजूला गेलो, नर्सेसला विचारलं, म्हटलं याची प्रकृती कशी आहे. आणि त्याने मला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि मी अमोल जवळ येऊन उभा राहिलो. मला असं वाटतं माझ्यावर सॅम्युअल होता. आणि अमोलने डोळे उघडले. मला म्हणतो पडसाहेब मी ठीक आहे. हो म्हटलं बोलू नका हो, तुम्ही आयसीयू मध्ये. नाही म्हटलं मी ठीक आहे, फक्त मंदाकिनीला कळवा, त्यांची पत्नी आहे त्यांना कळवा.
माझ्याकडे मंदाकिनीचा फोन नंबर होता. मंदाकिनीला मी फोन केला. तुम्ही कल्पना करू शकता, एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला आहे, तो आयसीयू मध्ये आहे, हे जर एखाद्या पत्नीला सांगितलं तर ती काय करेल? ज्या पत्नी आहेत तुम्हीच विचार करू शकता. मला असं वाटलं ती तिथे चक्कर येऊन पडेल, ओरडेल, रडेल, किंचाळेल, काहीतरी होईल. तसं काही झालं नाही. ती बसमध्ये बसली होती आणि जेव्हा बसमध्ये ती बसली, मी तिला पुन्हा सांगितलं, म्हटलं तो ठीक आहे. ती मला एक वाक्य बोलली, मी कधी विसरणार नाही. ती म्हटली, ब्रदर तुम्ही मला फोन केला, थँक्यू, पण माझ्या नवऱ्याला काहीही होणार नाही, तो उत्तम प्रकारे बरा होईल. खरं सांगतो, आज मी काहीतरी शिकलो त्या दिवशी. एक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये देवावर विश्वास जास्ती असतो आणि भीती कमी असते. अमोलला काही झालं नाही, तो उत्तम प्रकारे बरा झाला आणि आजही तो व्यवस्थित प्रकारे आहे आणि परमेश्वराची सेवा करत आहे. आपल्या जीवनातील समस्या कितीही मोठ्या असल्या तरी परमेश्वर त्या सोडवण्यास समर्थ आहे. जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वासाचा जन्म होतो तेव्हा भीती पूर्णपणे आपल्या अंतःकरणातून निघून जाते. वन फिअर इज इक्वल टू नो फिअर. वन फिअर इज इक्वल टू नो फिअर. आपण कल्पना करूया, आपला जो परमेश्वर आहे जसं काय देव मासा आहे. आपला परमेश्वर जसं काही देव माशासारखा आहे. आपल्या बोटीने आपण चाललोय, बोट फुटली, आपल्याला पोहता येत नाही आणि आपण आता वाटतं काय होईल आपलं, काय होईल काय होईल. तेवढाच हा देव मासा येतो आणि आपल्याला म्हणतो बस माझ्या पाठीवरती. कल्पना करा, हा देव मासा इतका मोठा असतो की तो मोठ्या मोठ्या जहाजांना सुद्धा उलटून पाडतो, इतका मोठा असतो. कल्पना करा की तुम्ही त्या देव माशाच्या पाठीवरती बसलात, मोठा देव मासा आहे. असं वाटेल अरे अभि तो मैं छूट गया, माझं काय होणारच नाहीये, कारण की मी आता देव माशाच्या वरती बसलेलो आहे. विश्वासाचं जीवन प्रियांनो असंच आहे. जेव्हा आपण परमेश्वरामध्ये असतो तेव्हा आपल्याकडून भीती निघून जाते आणि आपण म्हणतो आता परमेश्वर माझ्या बरोबर आहे, परमेश्वर मला वाहवून नेत आहे. एक खूप प्रसिद्ध गोष्ट आहे. एक व्यक्ती खूप संकटामध्ये होती आणि ती वाळूमध्ये चालत असताना तिने प्रार्थना केली, परमेश्वरा मला ह्या संकटातून वाचव. त्याने पाहिलं की त्याच्याबरोबर 2 पाऊलखुणा होत्या. चालत असताना त्या दिसत होत्या वाळूमध्ये आणि क्षणार्धात एक जी खूण होती, वाळूची पायवाटाची खूण होत्या, ती नाहीशी झाली. संकट संपलं आणि तो परमेश्वर मला, परमेश्वरा तू मला संकटात सोडून गेलास. तो म्हटला नाही, म्हटलं मी तुला सोडून नाही गेलो. तो म्हटला परमेश्वरा फक्त मीच माझ्या पायाचे ठसे पाहत होतो. तो म्हटला बाळा ते तुझ्या पायाचे ठसे नव्हते, ते माझ्या पायाचे ठसे होते, कारण मी त्या संकटामध्ये तुला उचलून मी माझ्या हातामध्ये घेतलेलं होतं. प्रियांनो, परमेश्वर आपल्याला कधीच विसरत नाही. तो नेहमी आपल्यासाठी, आपली मदत करण्यासाठी नेहमी येत असतो. तर आता भीतीवर विजय कसा मिळवायचा किंवा भीतीदायक जीवनापासून कसं सुटायचं? सगळ्यात पहिली गोष्ट, आपण येशूला आपलं जीवन समर्पित करायचं. पूर्ण अंतःकरणाने समर्पित करायचं. जर येशूची ओळख अजून झाली नसेल, येशूवर विश्वास ठेवला नसेल, तर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला भेटा आणि त्याला म्हणावं की मला येशूवर विश्वास ठेवायचा आहे, कारण मला भीतीच्या जीवनाला मी कंटाळलेलो आहे, मला विश्वास ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्या भीतीबद्दल कोणातरी विश्वासू व्यक्तीला स्पष्ट सांगा. मी अनेकांना विचारतो, तुला कशाची भीती आहे? नाही मला कशाची भीती नाही. नाही मी कशाची भीती नाही. अरे म्हटलं सांग, म्हटलं काय काळजी नाही. लोकांना लाज वाटते समोरच्या व्यक्तीला सांगायला की मला याची भीती आहे, त्याची भीती आहे. डॉक्टरचा रिपोर्ट घ्यायला भीती वाटते ना. एखादी व्यक्ती आजकाल खोकायला लागते, झाला वाटतं मला, आता मी पण झालो आता पॉझिटिव्ह. आपण आपली भीती स्पष्ट सांगावी, कारण परमेश्वराने प्रार्थना करायला अचूक प्रार्थना कर असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपण तसं सांगतो तेव्हा ती भीती निघून जाते.
आपल्या मंडळीतील नागेश, जेव्हा तो पॉझिटिव्ह झाला, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्या अगोदर त्याला खूप भीती होती, तो पॉझिटिव्ह असेल. आज तो क्वारंटाईन आहे. उद्या किंवा परवा सकाळी तो बरा होऊन घरी येणार आहे. तो त्या ठिकाणी पोहोचला. मी त्याला असं विचारलं, काय म्हटलं नागेश, कसं काय वाटतंय? मला म्हटलं काय नाही, मी खाऊन पिऊन सुखी आहे, मला काही झालेलं नाहीये. आणि समोर मुलं क्रिकेट खेळत आहेत. काल बोललो तो म्हणतो मी काहीतरी 20-25 धावा काढल्यात आणि मी व्यवस्थित आहे. विश्वास भीतीवर मात करतो प्रियांनो, विश्वास भीतीवर मात करतो. म्हणून आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. तिसरी गोष्ट, प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना आपल्याला देवाचं सान्निध्य देते, देवावरचा विश्वास मोठा करते. म्हणून आपण प्रार्थना नेहमी केली पाहिजे. प्रार्थना करणारी व्यक्ती ही लीन असते. फक्त संकट असल्यावर प्रार्थना करू नये, ती स्वार्थी प्रार्थना आहे. आपण नेहमी प्रार्थना करावी. कधी कधी संकट आपल्याला देवाच्या खूप जवळ आणतात. कधी कधी आपण संकटासाठी पण देवाचे उपकार मानावे, आजारासाठी पण देवाचे उपकार मानावे. प्रार्थना केल्यानंतर विश्वास मोठा मोठा होत जातो. आणि शेवटची गोष्ट, परमेश्वराचं वचन आपण नेहमी वाचावं. परमेश्वराच्या वचनावर आपण मनन करावं. काही दिवसापासून वंदना घरी आहे. वंदनाला शाळेमध्ये जाता येत नाही. आम्ही क्वारंटाईन आहोत. आता तर 11 तारखेपासून लॉकडाऊन आहे. आम्ही सकाळी एकत्रितपणे प्रार्थना करतो. खूप चांगलं वाटतं. प्रियानो, जर आपल्या परिवारातली प्रार्थना जर थांबली असेल तर सकाळी सगळं कुटुंब एकत्र या किंवा संध्याकाळी एकत्र या आणि प्रार्थना करा. का प्रार्थना करा? याच्यामुळे आपल्या परिवाराची भीती दूर होणार आहे. काही मुद्दे आहेत जे मी इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये आपल्याला सांगतो. मी आज ज्या विषयाबद्दल बोललो इंग्रजीमध्ये, इट इज फिअर ड्रिव्हन लाईफ, भीतीने ग्रासलेलं जीवन. पहिला जो मुद्दा होता दॅट इज अ बर्थ ऑफ फिअर, किंवा भीतीचा जन्म कसा झाला. दुसरा मुद्दा जो होता दॅट इज अ लाईफ ऑफ ए बिलीव्हर, विश्वासणाऱ्याच्या जीवनातली भीती. तिसरा जो मुद्दा होता तो मुद्दा, देवाने आपणाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. गॉड हॅज नॉट गिव्हन अस स्पिरिट ऑफ फिअर. चौथा मुद्दा जो होता, गुड फिअर अँड बॅड फिअर, चांगली भीती आणि वाईट भीती. आणि शेवटचे 4 मुद्दे जे मी शेअर केले की आपण भीतीवर कसा विजय मिळवू शकतो. सगळ्यात पहिलं, येशूला आपले जीवन समर्पित करून, सरेंडरिंग युअर लाईफ टू जीसस क्राइस्ट. दुसरा मुद्दा, आपल्या भीतीबद्दल स्पष्ट सांगून, बाय शेअरिंग आवर फिअर्स विथ अ फेथफुल फ्रेंड. तिसरी गोष्ट, प्रार्थना करा, प्रेइंग फॉर आवर फिअर. चौथी गोष्ट, रीड द वर्ड ऑफ गॉड, देवाचं वचन वाचा. प्रियांनो, यावेळेस मी प्रार्थना करणार आहे. जर आपल्या परिवारामध्ये जर कोणी आजारी असेल, कोणी निराश असेल, भीतीने जर ग्रासलेला असेल, तर आपण प्रार्थना करणार आहे. जर कोणी आजारी असेल तर तुमच्या हातामध्ये कोणतेही तेल घ्या, खोबऱ्याचं तेल घ्या, ऑलिव्ह ऑइल घ्या, कोणतेही तेल घ्या आणि त्या आजारी व्यक्तीच्या माथ्यावर लावा. आणि मी प्रार्थना करत आहे. लक्षात घ्या. प्रिय आणि महान अशा देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. तुझं वचन म्हणतं देवबापा, तू आम्हाला भीतीचा आत्मा दिलेला नाही, तर आम्हाला सामर्थ्याचा आणि प्रीतीचा, परमेश्वर आणि संयमाचा आत्मा दिलेला आहेस. यावेळेस परमेश्वर, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरा तू आशीर्वादित कर. जर त्यांच्या अंतःकरणामध्ये जर भीती असेल तर येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही त्या भीतीचा धमकावतो. परमेश्वरा, त्या भीतीला धिक्कारतो, आम्ही त्या भीतीला धमकावतो आणि म्हणतो दे बापा त्या भीतीला की हे शरीर, हे मन, हे विचार सोडून तो निघून जा, कारण की आम्ही देवाची मुलं आहोत. यावेळेस परमेश्वराचं कोणी आजारी असेल, परमेश्वराने आमच्या मंडळीतल्या जर कोणी तेल घेऊन परमेश्वरा
त्यांच्या माथ्यावरती जर लावलं असेल तर आम्ही प्रार्थना करत आहोत देव बापा, या क्षणाला परमेश्वरा जो काही त्यांचा आजार आहे त्याला पूर्णपणे तू दूर कर, शरीरातून पूर्णपणे काढून टाक. कारण की परमेश्वरा तू एक जिवंत देव आहे आणि आमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे. In the name of Jesus Christ of Nazareth, I command that sickness to leave. If there is anyone COVID-19 positive, command that infection to be gone in Jesus' name. Lord, I pray, Father, that your word says that your name is I will be, that I will be. God is Lord, you will be a healer for all of us, Lord. In the name of Jesus Christ, I command every fear, spirit of sickness, be gone in the name of Jesus. दे बाबा, आम्ही जे तेल लावलं आहे ते तुझ्या रक्ताचं प्रतीक आहे आणि प्रार्थना करत आहोत या क्षणाला परमेश्वरा त्यांना आरोग्य दे. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वराने तू आरोग्य दिलं आहे याची साक्ष आम्हाला अनेकांकडून ऐकायला मिळू दे. तुला आम्ही धन्यवाद देतो आणि तुझ्या नावाचं गौरव करतो. धरणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गोड नावाने आम्ही मागतो म्हणून तू ऐक. आमीन. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव, आरोग्य देव, तुमचा परिवार, तुमची मुलं सांभाळो, तुमच्या घरातील वयस्कर व्यक्ती सांभाळो आणि त्याला गौरव मिळो. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.